नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे जाऊयात. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जाता जाता एक प्रश्न विचारला, म्हणजे माहिती दिली होती की हवेमध्ये धूळ, बाष्प यांचे अतिसूक्ष्म कण असतात आणि या कणावरती लाईट रेज पडले की ते स्कॅटर होतात सर्व दिशेला. त्याला आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणतो. आता हवेमध्ये स्कॅटरिंग ऑफ लाईट करण्याची एक महत्वाची प्रॉपर्टी आहे. स्कॅटरिंग ऑफ लाईट हा सुद्धा हवेचा एक महत्वाचा गुणधर्मच आहे. आता या स्कॅटरिंग ऑफ लाईटचा आपल्याला खूप फायदा होतो. खरं तर आपल्याला सगळं जे काही दिसतं ना, दॅट इज बिकॉज ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट. स्कॅटरिंग ऑफ लाईटमुळेच आपल्याला हे सर्व काही दिसत असतं, हे लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला पुढे पुढे आपण 8वी मध्ये तुम्ही आलात की स्कॅटरिंगमुळे काय होऊ शकतं. समजा लाईट स्कॅटर झालाच नसता तर काय होऊ शकतं, यावरती खूप गमती जमती तुम्हाला अधिक माहिती मिळेल. पण सध्या आपण एवढं लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया की स्कॅटरिंग ऑफ लाईटमुळे आपल्याला आजूबाजूचं सर्व दिसतं आणि स्कॅटरिंग ऑफ लाईट ही एक हवेची काय आहे, महत्वाची प्रॉपर्टी आहे. आता आपण पुढच्या प्रॉपर्टीकडे वळूया. ती आहे टेम्परेचर रेग्युलेशन. टेम्परेचर रेग्युलेशन म्हणजे तापमान नियंत्रण. आता तापमान नियंत्रणामध्ये हवेचा काय रोल आहे किंवा हवा त्याच्यासाठी काय मदत करते, तर बघा, द अर्थ रिसिव्स एनर्जी फ्रॉम द सन, म्हणजे पृथ्वीला सूर्यापासून ऊर्जा मिळते. दिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट. ही जी ऊर्जा सूर्यापासून आपल्याला म्हणजे आपल्या पृथ्वीला मिळते ती पृथ्वी उष्णतेच्या रूपामध्ये परत फेकत असते. रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट. आणि द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ सच ॲज वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साइड absorb a part of this heat and give it to the other constituent in air. काय होतं, जी पृथ्वीभोवती असलेलं हवेतलं बाष्प किंवा कार्बन डायऑक्साईड सारखे जे घटक आहेत हे काय करतात, या उष्णतेमधील काही भाग शोषून घेतात आणि पृथ्वीवरील इतर घटकांना ते देतात. त्यामुळे काय होणार, ॲज अ रिझल्ट द अर्थ सरफेस रिमेन्स वॉर्म and thereby becomes suitable for the living world on the earth. या हवेमधील बाष्प किंवा कार्बन डायऑक्साईड मध्ये उष्णता धरून ठेवण्याचा गुणधर्म असल्यामुळे आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग काय राहतो आहे, उबदार राहतो. म्हणजे अर्थ सरफेस रिमेन्स वॉर्म आणि thereby becomes suitable for the living world on the earth. त्यामुळे तो पृथ्वीवर सजीव सृष्टीला अनुकूल होतो. नाही तर पृथ्वीचं तापमान जे आता सरासरी आहे एवढं राहिलंच नसतं, खूप म्हणजे शून्याच्या पण खाली राहिलं असतं आणि त्यामुळे सजीव सृष्टीसाठी आवश्यक असलेलं जे उदार वातावरण आहे ते काही निर्माण झालं नसतं. इफ देअर वेर नो एअर ऑन दी अर्थ, जर पृथ्वीवर हवाच नसती तर काय झालं असतं, द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस वुड हॅव बीन व्हेरी लो. तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान जे आहे ते अतिशय कमी झालं असतं. टेम्परेचर रेग्युलेशन ही सुद्धा आपल्या एअरची एक महत्वाची प्रॉपर्टी आहे. टेम्परेचर रेग्युलेशन मध्ये काय होतं, तर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर लाईक कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर हे काय करतात, जी सन कडून आलेली एनर्जी आहे त्यामध्ये हीट असते, ती हीट ऍब्सॉर्ब करतात आणि ती हीट ऍब्सॉर्ब केल्यामुळे आपल्या ग्रहाचं, आपल्या पृथ्वीचं तापमान उबदार राहतंय आणि त्यामुळे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला, लिव्हिंग वर्ल्डला ते पोषक ठरतंय. आता खरं तर हा जो फिनॉमिनॉन आहे, म्हणजे अशा प्रकारचं सूर्याच्या लाईट मधला हीट ऍब्सॉर्ब करून घेण्याची जी प्रॉपर्टी आहे, त्यामुळे जरी आपलं टेम्परेचर रेग्युलेशनचं काम होत असलं तरी त्याचा एक ऍडव्हर्स म्हणजे विपरीत परिणाम पण होतो आहे, ऍडव्हर्स इफेक्ट. त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. आणि हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे, पृथ्वी अतिरिक्त गरम होत चालली आहे, त्याबद्दलची माहिती तुम्हाला पुढे पुढे आले की अधिक मिळेल. आपण सध्या त्याच्यावर काही बोलायची आवश्यकता नाही. आता आपण याच्या पुढे जाऊया, पण त्याच्या अगोदर यूज युअर ब्रेन पॉवर, म्हणजे जरा डोकं चालवायचं आहे.
व्हॉट वुड हॅपन्स इफ ऑल द एअर सराउंडिंग अस इज रिमूव्ड, आणि विल शूड बी हर्ड इन स्पेस, आपल्या अवतीभोवती असलेली सगळी हवा जर काढून टाकली तर काय होईल, आणि विल विल शूड म्हणालो मी, माफ करा, विल साऊंड बी हर्ड इन स्पेस, म्हणजे अवकाशात आवाज ऐकू येईल का. तर या दोन्ही प्रश्नांच्या वरती तुम्ही जरा विचार करा आणि खूप इंटरेस्टिंग उत्तरं तुम्हाला मिळतील. नसतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर मी तुम्हाला थोडी अधिक माहिती सांगेन. आता त्याच्या पुढचा हवेच्या प्रॉपर्टीचा जो भाग आहे तो आहे ट्रान्समिशन ऑफ साऊंड. ट्रान्समिशन ऑफ साऊंड म्हणजे ध्वनी प्रसारण. ऑल द साऊंड्स दॅट वी हेअर रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर, आपल्याला ऐकू येणारे सर्व आवाज सभोवतालच्या हवेतून आपणापर्यंत येऊन पोहोचलेले असतात. आणि द डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू चेंज इन इट्स टेम्परेचर, तापमानातील बदलामुळे हवेची घनता सुद्धा काय होत असते, बदलत असते. आता कशी बदलते, तर डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू चेंज इन इट्स टेम्परेचर. जर टेम्परेचर इन्क्रीज झालं म्हणजे हवेचं तापमान वाढले की हवेची डेन्सिटी कमी होते, आणि टेम्परेचर कमी झालं की हवेची डेन्सिटी काय होते, वाढते. म्हणून काय होतं बघा, इन विंटर द डेन्सिटी ऑफ द एअर इन्क्रीजेस. हिवाळ्यामध्ये तापमान तसं कसं असतं, थंडीमध्ये थोडीशी तापमान कमी असतं हवेचं, आणि त्यामुळे तिची घनता काय होते, वाढते. आणि त्यामुळे काय होतं, वी कॅन हेअर द विसल ऑफ अ डिस्टंट ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग इन विंटर. थंडीमध्ये अगदी लांबपर्यंत असलेल्या आगगाडीच्या म्हणजे आगगाडीचा आवाज जो आहे तो आपल्याला अगदी क्लिअर कट ऐकायला येतो. यावरून आपल्याला काय समजतंय, एअर इज युजफुल ॲज मीडियम फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून उपयोग होतो. खरं तर ट्रान्समिशन ऑफ साऊंड या प्रॉपर्टीमध्ये आपल्या पुस्तकात तशी फार माहिती दिलेली नाही. तरी पण एक 2-3 महत्वाच्या बाबी तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, की आवाजाच्या म्हणजे साऊंड ट्रान्समिशनसाठी मीडियमची गरज असते मुळात. मीडियम नसेल मग ते कोणतंही मीडियम चालू शकतं. साऊंड फक्त हवेतूनच जातो असं काही नाही, तो पाण्यातूनही जातो आणि स्थायू म्हणजे लिक्विड मधून पण जाऊ शकतो, सॉलिड मधून पण जाऊ शकतो आणि एअर मधून पण जाऊ शकतो. आता तो कोणामधून अधिक वेगाने जाईल का जाईल हा काही सध्या आपला अभ्यासाचा विषय नाही, पण आपल्याला जे आवाज ऐकू येतात ते सगळे हवेतूनच आपल्यापर्यंत येत असतात. आणि तुमच्या लक्षात येईल की थंडीमध्ये आपल्याला खूप लांबवरच्या आगगाडीचा आवाज अतिशय चांगला येतो. याचं कारण असं आहे की थंडीमध्ये हवेचं तापमान तसं कमी असतं, त्यामुळे तिची घनता काय झालेली असते, वाढलेली असते. आणि जेव्हा हवेची घनता जास्त असते तेव्हा तिच्यामध्ये आवाजाचा जो वेग आहे तो सुद्धा वाढत असतो, आणि त्यामुळे थंडीमध्ये आपल्याला दूरवरच्या आगगाडीचा आवाज सुद्धा अगदी सुस्पष्ट येत असतो. म्हणजे एअर इज युजफुल ॲज अ मीडियम फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड, ही एक त्याची प्रॉपर्टी आहे. म्हणजे जसं की टेम्परेचर कंट्रोल, साऊंड ट्रान्समिशन, स्कॅटरिंग ऑफ लाईट, या सगळ्या हवेमध्ये असणाऱ्या एक विशिष्ट प्रकारच्या प्रॉपर्टीज आहेत, त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो. म्हणजे त्यामुळे आपला फायदा होत असतो. हे झालं पहिल्या नॅचरल रिसोर्सेसच्या प्रॉपर्टी बद्दल, म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ एअरच्या संदर्भातल्या इथपर्यंत प्रॉपर्टी संपलेल्या आहेत. आता आपण मगाशी मी सांगितले ते प्रश्न मी आत्ताच त्याच्यावर बोलतो, कारण थोडा वेळ या व्हिडिओसाठी आहे आपल्याकडे. व्हॉट वुड हॅपन्स इफ ऑल द एअर सराउंडिंग अस इज रिमूव्ड, आपल्या अवतीभोवती असलेली सर्व हवा जर काढून टाकली तर काय होईल. आता याचं बरंच मोठं उत्तर होऊ शकतं बाळांनो, पण त्यामधल्या काही महत्वाच्या बाबी मी तुम्हाला निदर्शनास आणून देतो. जर सगळी हवा आपल्या आजूबाजूची काढून टाकली तर सगळ्यात पहिलं काय होईल, वी आर डिपेंड ऑन एअर फॉर रेस्पिरेशन. आपण हवेवरती रेस्पिरेशन साठी डिपेंड आहोत की नाही, म्हणजे आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही असं तुम्ही म्हणू शकाल. अजून सगळ्यात महत्वाचं काय होईल की हवा
आजूबाजूला असल्यामुळे तिच्यामुळे एक ऍटमॉस्फेरिक प्रेशर तयार झालंय आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ब्लड प्रेशर आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा एक बॅलन्स झालेला असतो. जर का सगळी हवा काढून टाकली ना बाळांनो आपल्या आजूबाजूला असलेली, तर आपल्या रक्तवाहिन्या फुटतील आणि त्यातून सगळं रक्त काय होईल, बाहेर येईल आणि आपण काही वेळामध्येच आपला मृत्यू होईल. म्हणजे आपल्याला श्वसनासाठी ऑक्सिजन मिळणार नाही. हा दूरवरचा आहे, पण आपण जगूच शकणार नाही थोडक्यात अशा हवा काढून टाकलेल्या स्थितीमध्ये. दुसरी गोष्ट, आपल्याला हवा नसेल आजूबाजूला तर स्कॅटरिंग ऑफ लाईट होणार नाही. त्यामुळे आपल्याला काही दिसायचं नाही, फक्त काळोख दिसेल. जसा जसा स्पेसमध्ये काळोख दिसतो तसा. आणि त्यामुळे हवा जर नसेल तर आपल्याला काहीही दिसणार नाही, सगळ्यात महत्वाचं. कारण लाईट स्कॅटर होणार नाही. त्यामुळे आपल्याला अनेक वस्तू म्हणजे लाईट स्कॅटर न झाल्यामुळे काहीच दिसायचं नाही, हवेमुळे तो स्कॅटर होतोय. दुसरी गोष्ट, ऍटमॉस्फेरिक प्रेशरमुळे आपल्या ब्लड प्रेशरमध्ये आणि ऍटमॉस्फिअर प्रेशरचा एक बॅलन्स आहे तो बिघडून जाईल आणि आपल्या रक्तवाहिन्या फुटतील. असे अनेक त्याच्यामध्ये म्हणजे त्याचे विपरीत परिणाम होतील. ठीक आहे, त्यातल्या काही गोष्टी लक्षात ठेवा. विल साऊंड बी हर्ड इन स्पेस, म्हणजे अवकाशामध्ये आवाज ऐकू येईल का, तर नाही. साऊंड ट्रान्समिट होण्यासाठी किंवा साऊंडला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीडियमची गरज असते. आणि स्पेसमध्ये पोकळी आहे, सगळी निर्वात पोकळी आहे आणि त्यामुळे स्पेसमध्ये आवाज ऐकू येत नाही. स्पेसमध्ये आवाज ऐकायला येऊ शकत नाही. स्पेस कशाला, चंद्रावर सुद्धा आपल्याला आवाज ऐकायला येऊ शकत नाही, कारण चंद्रावरती ऍटमॉस्फिअर नाही आणि ऍटमॉस्फिअर नसेल तर साऊंड ला ट्रान्समिट होण्यासाठी किंवा इकडून तिकडे जाण्यासाठी, ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची गरज आहे. आणि तसं मीडियम आपल्या मूनवर सुद्धा नाही, त्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला आवाज ऐकायला येणार नाही. मग मला प्रश्न पडला असेल, जर अवकाशवीर चंद्रावर जेव्हा गेले, अमेरिकेचे 12 लोक गेलेत लक्षात ठेवा आजपर्यंत, प्रत्येक 6 वेळा गेले, त्यातले 2-2 व्यक्ती चंद्रावर उतरलेले आहेत. मग त्यांनी कसं कम्युनिकेट केलं असेल, तर यावर नक्की विचार करा तुम्ही. म्हणजे चंद्रावर जर तुम्ही एकमेकांच्या समोर उभा राहिला तर तुम्ही एकमेकांशी डायरेक्ट बोलू शकत नाही किंवा तुमचा आवाज एकमेकांना ऐकायला जाऊ शकत नाही. मग ते कसं बरं त्यांच्यामध्ये संभाषण करत असतील किंवा कम्युनिकेट करत असतील, किंवा त्या अवकाशवीरांनी कसं कम्युनिकेट केलं असेल, यावर तुम्ही विचार करा. आज आपण इथेच थांबूयात. प्रॉपर्टीज ऑफ एअर संपलेल्या आहेत. त्याचे थोडक्यात पुन्हा एकदा मी ओळख करून तुम्हाला देतो. एअरला मास आणि वेट आहे. एअर एक्झर्ट प्रेशर, मग त्या प्रेशरला ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. तो प्रेशर आपण सेम इन ऑल द डिरेक्शन, सर्व दिशेंना सारखा असतो. बर्नौली प्रिन्सिपल, डॅनियल बर्नौली प्रिन्सिपल तुम्हाला माहित आहे, ते मी तुम्हाला सांगितलंय. स्कॅटरिंग ऑफ लाईट, ह्युमिडिटी, टेम्परेचर रेग्युलेशन, ट्रान्समिशन ऑफ साऊंड, या काही एअरच्या प्रॉपर्टी आहेत किंवा प्रॉपर्टीशी संबंधित असलेल्या काही कॉन्सेप्ट आहेत. शांतपणे हवा पुन्हा एकदा वाचा आणि काही शंका असतील तर मला जरूर विचारा. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.